मित्रांनो, हे आहे कृषी प्रदर्शन बारामती कृषी विज्ञान केंद्र पुणे येथे भरले होते. अतिशय आधुनिक असे कृषी प्रदर्शन होतं आणि जसं आपण पाहतात खूप मोठं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या नवीन तंत्रज्ञान इथे दाखवण्यात आलं होतं. तर खूप जबरदस्त असं प्रदर्शन होतं मित्रांनो. तर ते आपण सर्व काही कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्याविषयीच हा व्हिडिओ राहणार आहे. तर खूप चांगला व्हिडिओ होणार आहे. तर तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. जसं म्हटलं की नवनवीन तंत्रज्ञानाचं इथे दाखवण्यात आलं होतं. तसं हे ड्रोनचं तंत्रज्ञान हे विद्यापीठातर्फेच डेव्हलप केलेलं एक ड्रोन होतं. ते इथे दाखवण्यात आलं होतं. जसं तुम्हाला माहिती आहे की ॲग्रिकल्चर ड्रोन ही एक अपकमिंग टेक्नॉलॉजी आहे. खूपच आधुनिक असं तंत्रज्ञान आहे जे की आपल्याला मोठमोठ्या बागा असो किंवा कुठल्याही प्रकारचं पीक असो याच्यावरती फवारणी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असं हे एक तंत्रज्ञान आहे, ड्रोन आहे. ड्रोनचा उपयोग तर आजकाल सर्वच इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या ठिकाणी होत आहे. तर कृषी क्षेत्र त्यासाठी दुजं कसं राहणार. तर कृषी क्षेत्रामध्ये देखील ड्रोनचा वापर हा अतिशय फायदेशीर ठरत आहे. त्यानंतर हा दुसरा एक प्रयोग दाखवण्यात आला होता. जसं की तुम्हालाही माहीत आहे, हे एक शेततळं आहे. शेततळ्यामध्ये खाली छान एक माशी पालन होतं आणि वरती त्यांनी कुक्कुटपालन कशा प्रकारे आपल्याला करता येतं, दोन्हीची सांगड कशी घालता येते हे दाखवण्यात आलं होतं. आणि विशेष मुख्य आकर्षण म्हणजे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, ह्या जेवढ्या काही पालेभाज्या तुम्हाला दिसत आहेत मित्रांनो, ह्या सगळ्याच्या सगळ्या फॉरेनच्या पालेभाज्या आहेत. आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे याचं जे उत्पादन घेतलं यांनी ते एक वेदर स्टेशन आहे, जे की सॅटेलाईटद्वारे तुम्हाला कधी पाऊस येणार, कधी कुठला रोग येणार, काय फवारावे, नेमकं कुठल्या कंपनीचं घ्यावे, कंपनीचं नाही परंतु कुठलं औषध फवारावे इथपर्यंत अतिशय ॲक्युरेट माहिती सांगतं. आणि त्याच्या आधारावरतीच हे सर्व पिकं यांनी घेतलेली होती. जसं आपण हे पाहत आहात, वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा, बर्गर होते, म्हणजे प्रीमियम लेवलच्या भाजीपाल्याला म्हणतात, जे की 5 स्टार रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये वापरलं जातं. जसं हिचं नाव आहे, पाहू शकता आपण. ही परत हे जे दिसत आहे आपली गोबी आहे, परंतु जेनेटिकली याच्यामध्ये चेंज करून याचा रंग बदलण्यात आलेला आहे. म्हणजे पाहू शकता आपण तंत्रज्ञान विज्ञान किती पुढे गेलेलं आहे. तर हे खाण्यायोग्य आहे. रंग बदलला तरी काही नाही, परंतु त्यांनी फक्त दाखवण्याचा प्रयत्न केला होता की जेनेटिकली रंग कशाप्रकारे एकदम ॲक्युरेट असा रंग तिथं मिळवता येतो. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पाहू शकता आपण. ही गुलाबी प्रकारची गोबी दिसते, अतिशय सुंदर आणि अतिशय भडक असा डार्क असा रंग याचा दिसत आहे. तर इथे आम्ही जवळून कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. आणि वेदर स्टेशन ही एक अतिशय नवीन आणि चांगलं तंत्रज्ञान इथे पाहण्यात मिळालं. आणि हे जे पाहत आहात मित्रांनो आपण, हे आहे आपली मातीविना, जे कोकोपीट वगैरे असतं, याला हायड्रोपोनिक देखील म्हणतात. तर कोकोपीटामध्ये हे सगळं जी दिसत आहे तुम्हाला, ही स्ट्रॉबेरीची लागवड आहे. तर हे सगळ्या प्रकारचं मातीविना यांनी पीक घेतलं होतं. आणि व्हर्टिकल फार्मिंग देखील याला म्हणतात. तर हे बघू शकता आपण, हे आहे हायड्रोपोनिक. तर माझ्या मते बहुतेक हा जैन याचा जे जैन इरिगेशन आहे त्यांचा प्लॉट होता. तर त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला होता. तर आपल्याला घरच्या घरी किंवा भिंतीवरती अशा प्रकारचं चांगल्या प्रकारे फळभाज्याचं नियोजन लागवड करता येते. आणि त्याच्यानंतर हे जे खरबूज किंवा टरबूज आहे त्याचं देखील यांनी व्हर्टिकल फार्मिंग कशी चांगल्या प्रकारे घेता येते हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. जसं आपल्याला माहिती आहे की हे टरबूज किंवा खरबूज जे आहे हे मातीवरती जर आपण असेल तर खालचा भाग पांढरा होणे किंवा त्याला आळी लागणे, नासाडी होणे, तर हे प्रकार आपल्याला बऱ्याच प्रमाणात दिसून येतात. परंतु व्हर्टिकल फार्मिंगमध्ये हे सर्व आपल्याला दिसून नाही येत. आणि उत्पन्न चांगलं आणि फ्रेश दर्जेदार उत्पन्न आपल्याला, जे की एक्सपोर्ट क्वालिटी आपण म्हणतो, तर त्या क्वालिटीचे उत्पन्न आपल्याला घेता येते. त्यानंतर हे अजून एक ड्रोन इथे दाखवण्यात आलं होतं. वेगवेगळ्या कंपन्यांनी आपापले वेगवेगळ्या जे प्रोडक्ट आहेत त्याचे स्टॉल लावले होते. बऱ्याच प्रमाणात इथे ड्रोन आणि वेदर स्टेशन जास्त प्रमाणात पाहण्यास मिळालं, कारण हे दोन्हीही अतिशय अत्यावश्यक असे शेतीचे तंत्रज्ञान आहेत. तर ड्रोनच्या साहाय्याने आपला जो 7-7, 8-8 लाखाचे जी फवारणी असतात, बूम स्प्रे सर्वांनाच माहिती आहे ज्यांच्याकडे बाग वगैरे असते, तर 7 ते 8 लाखाच्या बूम स्प्रेला आपल्याला ट्रॅक्टरही लागते, डिझेलही लागते, 1-2 माणसं पण लागतात. परंतु याच ठिकाणी या ड्रोनच्या साहाय्याने फक्त एकटाच माणूस 1 एकराची फवारणी कमीत कमी म्हटलं तर 5 ते 7 मिनटामध्ये करू शकतो. एवढं म्हणजे चांगल्या प्रकारचे हे तंत्रज्ञान आहे. जसं आपण पाहू शकता इथे त्यांनी एक प्रत्यक्ष ड्रोन देखील उडवून दाखवलं आणि ते कशा प्रकारे फवारणी करते
कारण मित्रांनो हे अतिशय फॉग तयार करतं त्याच्यामुळे. आणि आजकालचे जे औषधं आहेत आपल्याला माहिती आहे सर्वांना की आंतरप्रवाही असल्यामुळे थोडंसं जरी प्रमाणात औषधं पिकावरती पडले तर सर्व पिकामध्ये ते आंतरप्रवाहाच्या माध्यमातून योग्य रीतीने आपल्याला ते स्प्रे सगळ्या पिकापर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवतात. तर अशा प्रकारे आपण बघू शकता. तर याची वेगवेगळी क्षमता असते मित्रांनो. 5 लिटर, 10 लिटर, 15 लिटर, 20 लिटरपर्यंत याची टाकी असते. आणि त्याच प्रमाणामध्ये हे ड्रोनची किंमत देखील असते. तर ड्रोनची किंमत जर बोलायचं झालं तर साधारणतः 5-5.5 लाखापासून पुढे याची किंमत सुरू होते. परंतु मित्रांनो याला गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीममध्ये वेगवेगळे अशा सबसिडी आहेत. आणि जास्त सबसिडी ही महिला बचत गट जर असेल तर 80% सबसिडी आहे. जर तुमच्याकडे कृषी पदविका असेल तर त्यामध्ये देखील तुम्हाला सबसिडी आहे. त्याचप्रमाणे आत्माचा जो शेतीचा बचत गट असतो तर त्या बचत गटाला देखील 70% सबसिडी आहे. म्हणजे तुम्ही एकतर स्वतःच्या शेताची फवारणी करू शकता परंतु त्याचबरोबर कमर्शियल यूज देखील याचा करू शकता जेणेकरून तुम्हाला रोजगार निर्मिती देखील होते. म्हणजे दुसऱ्यांचे शेत वगैरे जे आहे फवारून देण्याचं काम देखील तुम्ही असं ड्रोन जर एक घेतलं तर त्याच्या साहाय्याने चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारचा अतिशय बहुउपयोग असे ड्रोन्सचे बऱ्याच ठिकाणी इथे दाखवण्यात आले होते. मित्रांनो ड्रोन उडवणं हे मोबाईल गेम खेळण्याइतकं सोपं नाही आहे. याच्यासाठी एक प्रॉपर लायसन लागतं गव्हर्नमेंट अप्रूव्ड संस्थेकडून. त्या कंपन्यांनी ते देखील लायसन्स मिळवून देण्याची देखील जबाबदारी घेतलेली आहे जेणेकरून तुम्हाला एक प्रॉपर ट्रेनिंग भेटते काही दिवसाची. आणि त्या ट्रेनिंगच्या नंतर तुम्ही ड्रोन उडवण्यासाठी योग्य झाल्याच्या नंतर तुम्हाला एक लायसन भेटते. त्याच्यानंतर तुम्ही हे ड्रोन चालवू शकता, उडवू शकता. तर अशा प्रकारचं हे बहुउपयोग अशा ड्रोनचं इथे प्रदर्शन दाखवण्यात आलं होतं. दिसायला छोटे दिसते परंतु अतिशय मजबूत असे असते. जे आपण पाहू शकता याचे जे पंख किंवा मोटरचे विंग्स आहेत ते कार्बन फायबर या मटेरियलपासून बनलेले असतात. कार्बन फायबर हे स्टीलपेक्षा 10 पट मजबूत परंतु स्टीलपेक्षा 10 पट हलके आपण म्हणू शकतो. तर एवढी अशी मजबूती कारण तंत्रज्ञान दिवसेंदिवस विकसित होत आहे. त्याच्यानंतर आपले मटेरियल देखील वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये वापरले जात आहे आणि त्याच्यामुळे याची किंमत मित्रांनो आपल्याला जास्त दिसते. त्याच्यानंतर हा दुसरा भाग होता मित्रांनो जिथे की वेगवेगळ्या ज्या कंपन्या होत्या त्या कंपन्यांनी आपापले स्टॉल इथे लावलेले होते. आणि केवळ स्टॉल चित्रामध्ये किंवा व्हिडिओच्या माध्यमातून न दाखवता प्रत्यक्ष त्यांनी इथे कृषी विद्यापीठामध्ये त्यांच्या कंपन्यांची पिकं लावलेली होती. आणि ते पिकाचा जवळपास वर्षभरापासून लावलेली होती. तर अशा वेगवेगळ्या पिकाच्या नंतर मित्रांनो पुढचं जे शिक्षण सुरू झालं होतं ते झालं होतं यांत्रिकीकरणाचं हे शिक्षण होतं. आणि येथे सुरुवातीच मॅशिओ कंपनीचं अतिशय आधुनिक असं पेरणी यंत्र पाहायला मिळालं. मॅशिओ खूप चांगलं काम करतं मित्रांनो. माझ्याकडे देखील एक रोटावेटर आहे तो खूप चांगला आहे. टोचन यंत्र किंवा जसं आपण हाताने लागवड करतो प्रिसाइजली म्हणजे एकदम ठराविक अंतरावरती तर अगदी तेवढ्या प्रमाणामध्ये सक्शनच्या माध्यमातून हे चालणारं हे ब्लोअर वगैरे टाईप आपली जी हवा फेकते तर त्या प्रकारचे एक याच्यामध्ये तंत्रज्ञान वापरण्यात आलं होतं की त्याच्या साहाय्यानं हे यंत्र जे आपल्याला बी आहे ते ठराविक तेवढ्याच अंतरावरती पडणार. आपल्याकडे जे बेरण्याचे वगैरे प्रकार होतात तर ते असं बेरण्याचे वगैरे प्रकार याच्या माध्यमातून होत नाहीत. अतिशय चांगल्या प्रकारचं आणि आधुनिक असं हे एक पेरणी यंत्र इथे पाहायला मिळालं. जसं आपण व्हिडिओमध्ये पाहतात मित्रांनो सहसा हे जे यंत्र आहे हे 55 HP ट्रॅक्टर म्हणजे ज्याची हॉर्स पॉवर आहे डबल क्लचवाला तर त्या ट्रॅक्टरला हे यंत्र चालते. तर याची देखील किंमत जवळपास 4.5 ते 5 लाखाच्या पुढूनच होती. परंतु अतिशय उपयुक्त असं हे यंत्र आहे. तर हे मोठ्या शेतकऱ्यांसाठी जास्त उपयोग येते. तर जसं आपण पाहू शकतो मित्रांनो किती छान प्रकारे ठराविक अंतरावरती योग्यरित्या असं व्यवस्थितरित्या यांनी लागवड केलेली आहे. लागवड म्हणा किंवा पेरणी जसं आपल्याला ठरवायचं त्याप्रमाणे हे यंत्र याच्या विविध वेगवेगळ्या प्रकारच्या सेटिंग आहेत त्या सेटिंगच्या आधारावर काम करतो. आकाराने खूप मोठा असल्यामुळे आणि याला PTO ऑपरेटेड असल्यामुळे याला शक्यतोवर जसं कंपनीने सांगितले की एक 50 ते 55 HPच्या पुढच्या ट्रॅक्टरलाच हे चांगल्या प्रकारे चालू शकते. म्हणजे 50 ते 55 HPचं ट्रॅक्टर जर असेल तर त्यालाच हे चालू शकते. तर हे कंपनीचे एक तंत्रज्ञ होते जे की या यंत्राविषयी माहिती समजावून सांगत होते. सिंगल क्लच में हमने गियर शिफ्ट करना है. हाँ क्लच दबाया तो PTO रुकी तो जो दाने इसलिए उठाए हुए हैं ना हाँ नीचे गिर जाएंगे. अच्छा मेन इसको तभी ड्यूल क्लच चाहिए. ड्यूल क्लच मिनिमम 50 हॉर्स पावर से आगे 50 प्लस हॉर्स पावर चल जाएगा. ओके चाहिए बटन ड्यूल क्लच. जी जी आपका ना कुछ भी आप 20 सकते. ये आप सीड के हिसाब से इसको यूज करना होता है चेंज करना होता है. जैसे मोटा सीड है तो मोटे होल वाली आएगी बड़े होल वाली. अगर छोटा सीड है तो ये होल छोटा हो जाएगा. और इसमें ये अभी आप इधर में देखना वहाँ पे देखना आप
महाराष्ट्र में आपण त्यानंतर हा जो पुढचा यांत्रिकीकरणाचा स्टॉल होता मित्रांनो, हा होता शक्तिमान कंपनीचा. शक्तिमान कंपनीचे जेवढे काही वेगवेगळ्या प्रकारचे यंत्र इथे दाखवण्यात आले होते. शक्तिमान कंपनी तुम्हाला माहिती आहे, रोटावेटरमध्ये असो की ट्रॅक्टरचे इतरही अवजार असो, याच्यामध्ये अतिशय चांगलं काम करते. तर हे एक फवारणी यंत्र आहे जे की आपली मोठमोठाले पिकं जी आहेत, कापूस वगैरे अशा ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे काम करते. म्हणजे याच्या सहाय्याने जवळपास सगळ्याच पिकावरती आपल्याला फवारणी करता येते. तर जसं आपण पाहू शकता मित्रांनो, तुम्हाला सांगितलं की ड्रोन आणि हे जे फवारणी यंत्र आहे, या दोघांमध्ये किती फरक आहे. ड्रोनचा आकार केवढा, याचा आकार केवढा. तर फरक आपल्याला आधुनिक जे तंत्रज्ञान आहे, जसं की दिवसेंदिवस तंत्रज्ञान विकसित होतं आहे, त्याचा आपल्याला फरक याच व्हिडिओमध्ये दिसून येतो. त्याच्यानंतर हे जी मशीन पाहतात आपण, ही सर्वांना ओळखीचीच असेल. ही आहे आपली ऊस कापण्याची. हे देखील एक तंत्रज्ञानाचा अतिशय उपयुक्त असा नमुना आपल्याला सांगता येईल, जिथे की 100-150 जणांच्या टोळीने ऊस कापायला किती वेळ लागतो आणि कशा प्रकारे कापले. त्याच ठिकाणी या मशीनच्या सहाय्याने केवळ एकटी मशीन जी आहे ती कशा प्रकारे काम करते हे आपण बऱ्याच वेळेस पाहिलेले असेल. त्यानंतर हे एक अजून फवारणीचं यंत्रच आहे मित्रांनो, जे की आपल्या औरंगाबाद येथील काही तंत्रज्ञाने डेव्हलप केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारामध्ये पाहायला मिळते. चार्जिंगमध्ये आहे, इंजन ऑपरेटेड आहे आणि त्याच्यानंतर हाताने चालवायचे देखील यंत्र आहे. तर चांगल्या प्रकारच्या छोट्या बागासाठी किंवा छोट्या शेतकऱ्यासाठी हे यंत्र अतिशय उपयुक्त असं यंत्र एक दाखवण्यात आलं होतं येथे. याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे बदल हे करता येतात आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या पिकासाठी हे यंत्र आपल्याला चांगल्या प्रकारे वापरता येते. त्यानंतर हे आहे मित्रांनो बुलेट ट्रॅक्टर. हे देखील अतिशय चांगलं एक शेतीचं यंत्र आहे, ज्या ठिकाणी की ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये छोट्या शेतकऱ्यासाठी हे जास्त उपयोगी आहे. निलंगा लातूर येथील आपल्या काही इंजिनियर्सनी डेव्हलप केलेलं आहे आणि दिवसेंदिवस याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे बदल करून आता हे अतिशय चांगलं फायनल प्रोडक्ट आहे यांचं. असं बऱ्याच दिवसापासून यांचं फायनल प्रोडक्ट आहे का आणि खूप चांगल्या प्रकारे हे काम करतं. तर निलंगा लातूर येथील खरोखर चांगल्या प्रकारचे बनवलेलं आहे. ज्या ठिकाणी आपण पॉवर ट्रिलर्स वगैरे बघतो तर त्याला चालवायला फक्त 2 चाकं असतात, ते स्टेबल नसते, स्थिर नसते तेवढं. त्या ठिकाणी हे जे बुलेट ट्रॅक्टर आहे हे जास्त चांगल्या प्रकारे काम करते. अतिशय चांगलं असं एक विशेष यंत्र वाटलं. ते देखील या ठिकाणी इथं डेमॉन्स्ट्रेट दाखवण्यात आलेलं होतं. एक ट्रॅक्टर किंवा बैल आपले जेवढे कामं करतात शेतामध्ये, त्या ते सगळेच कामं या यंत्राच्या सहाय्याने पेरणीपासून नांगरणीपर्यंत, त्याच्यानंतर रोटावेटर देखील करतात. कारण याला एक पेटीओ देखील आहे पाठीमागं. 10 हॉर्स पॉवरचं डिझेल इंजिन याच्यामध्ये लावण्यात आलेलं आहे की ज्याच्या सहाय्याने हे अतिशय चांगल्या प्रकारे काम करते. असं बहुउपयोगी यंत्र इथे दाखवण्यात आलेलं होतं. त्यानंतर हे जे दुसरं दिसत आहे आपल्याला, नंदीराज म्हणतात याला. हे देखील आजकाल बऱ्याच प्रमाणात आपल्याला सगळीकडे दिसून येते, जे की आपली जुनी मोटरसायकल जी कुठली पण असेल तर त्या मोटरसायकलवर ते असेंबल करून दिल्या जाते कंपनीद्वारा. आणि चांगल्या प्रकारे हे देखील आंतरमशागत असो की पेरणी असो, अशा छोट्या छोट्या कामासाठी, छोट्या शेतकऱ्यासाठी अतिशय उपयुक्त असं हे यंत्र आहे. फवारणी यंत्र येथे याच्यावरती बसवण्यात आलं होतं. तर चांगल्या प्रकारचं हे देखील वाटलं मित्रांनो. कंपनीकडे आपली जर जुनी बाईक असेल तर ती जुनी बाईक घेऊन गेल्याच्यानंतर कंपनी तुम्हाला याच्यामध्ये जो काही चेंजेस आहे तेवढे चेंजेस करून तुम्हाला एक चांगलं नंदीराज जे पेरणी यंत्र त्यांनी नाव दिलेले ते बनवून देते. याला पाठीमागे ट्रॉली देखील अटॅच करता येते, जेणेकरून की तुम्हाला जे शेतमाल आहे तो देखील ओढून नेता येतो घरापर्यंत. तर 100 cc पासून पुढची कुठलीही बाईक जर असेल तर आपल्याला तिच्यावरती हे यंत्र कन्वर्ट करून घेता येते. असं आपण पाहू शकता. पाठीमागे यांनी एक पेरणी यंत्र देखील याला लावलेलं आहे, त्याच्यासोबतच एक फवारणी यंत्र देखील यांनी येथे लावलेलं आहे. खूप छान असे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. नवनवीन तंत्रज्ञानाच्या अतिशय चांगल्या प्रकारे ती माहिती करून देण्यात आली होती. तर मित्रांनो, आपण नवीन तंत्रज्ञानासोबत राहण्यासाठी, नवीन माहिती मिळवण्यासाठी, आधुनिक राहण्यासाठी आपण अशा प्रकारचे जे काही प्रदर्शन आहेत तेथे नक्कीच भेट द्यायला हवी, जेणेकरून आपल्याला नवनवीन शेतीतली जी कृषीची माहिती आहे ती मिळत राहते. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला याविषयी आपल्या नक्कीच प्रतिक्रिया नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायला विसरू नका. शेवटी शेतकऱ्यांना मनोरंजन करण्यासाठी मित्रांनो, छोट्या छोट्या मधमाशा ज्या की छोट्या छोट्या पर्या नाचत आहेत, अतिशय छान असा शेवटी कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता मनोरंजनाचा. तर या छोट्या छोट्या बाळांनी खूप छान असं डान्स केलं, सादरीकरण केलं मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, सर्वात शेवटी जर आपण पाहिलं तर असा छान प्रकारे सेल्फी पॉईंट देखील इथे ठेवण्यात आला होता. धन्यवाद शेतकरी बांधवांनी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.